हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्समधले दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स समजणार आहोत, जसे की हीट आणि टेम्परेचर. हे दोन्ही वर्ड्स ऐकायला सारखे वाटतात आणि लोक रोजच्या जीवनात त्याचा एकसारखाच अर्थ लावतात. पण फिजिक्समध्ये हे दोन्ही कन्सेप्ट्स पूर्णपणे वेगळे आहेत. आणि एकदा जर तुम्ही हे दोन्ही कन्सेप्ट समजून घेतलात तर जगातील बऱ्याच गोष्टी अचानक खूप क्लिअर वाटू लागतात. चला तर मग हीट आणि टेम्परेचर आपण स्टेप बाय स्टेप अगदी रिअल लाईफ एक्झाम्पलचा उपयोग करून समजूया. सुरुवातीला एक प्रश्न घेऊया. जेव्हा कोणी विचारलं पाणी गरम आहे का, तर आपण काय करतो? आपण पाण्यात बोट घालून पाहतो, बरोबर? पाणी गरम वाटलं की आपण म्हणतो, हो, यात हीट आहे. पण फिजिक्समध्ये हीट आणि टेम्परेचर एकच गोष्ट नाही. तर आधी समजूया टेम्परेचर म्हणजे काय. टेम्परेचर सांगतं की एखादी वस्तू किती हॉट किंवा कोल्ड आहे. हे एक इंडिकेटर आहे, एक रीडिंग आहे, जे दाखवतं की त्या ऑब्जेक्टमधले पार्टिकल्स किती वेगाने हलत आहेत. जर पार्टिकल्स फास्ट हलत असतील तर टेम्परेचर जास्त आहे. जर पार्टिकल्स स्लो हलत असतील तर टेम्परेचर कमी आहे. टेम्परेचर म्हणजे फक्त एक मेजर आहे. टेम्परेचर आपण थर्मामीटरने मोजतो आणि याचं युनिट्स असतात डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट किंवा केल्विन. म्हणजे टेम्परेचर हे फक्त एक नंबर आहे जे तुम्हाला सांगतं की वस्तू हॉट आहे की कोल्ड आहे. आता बघूया हीट म्हणजे काय. हीट म्हणजे एनर्जी, अशी एनर्जी जी नेहमी हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे फ्लो होते. म्हणजे हीट नेहमी गरम वस्तूपासून थंड वस्तूकडे जाते. जेव्हा तुम्ही गरम चहाचा कप हातात घेता, हीट चहापासून तुमच्या हाताकडे जाते. पाण्यात आईस घातल्यावर हीट पाण्याकडून आईसकडे जाते. एनर्जीचा हा मुवमेंट, हा फ्लो, त्यालाच हीट म्हणतात. हीटचं युनिट आहे ज्यूल्स किंवा कॅलरीज. सोप्या भाषेत टेम्परेचर म्हणजे थर्मामीटरवर दिसणारा नंबर आणि हीट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणारी रिअल एनर्जी. आता याला एक रिअल लाईफ एक्झाम्पल्सने समजूया. समजा तुमच्याकडे दोन बकेट्स आहेत. एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. दोन्ही बकेट्समधलं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आहे. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मोठ्या बकेटमध्ये हीट जास्त असेल, कारण त्या बकेटमध्ये पाणी जास्त आहे, पार्टिकल्स जास्त आहेत आणि म्हणून टोटल थर्मल एनर्जी पण जास्त आहे. म्हणजे टेम्परेचर सेम आहे पण हीट वेगळी आहे. हे एक परफेक्ट एक्झाम्पल आपल्याला सांगतं की हीट आणि टेम्परेचर एक नाहीत. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. वेल्डिंग मशीनमधून निघणाऱ्या चिंगाऱ्या म्हणजे स्पार्क्स, ज्याचं टेम्परेचर खूप हाय असतं. पण ती चिंगारी हातावर पडली तरी फारसं बर्न होत नाही. पण 100 डिग्री सेल्सिअसचं बॉइलिंग वॉटर तुमच्या हाताला खूप जोरात जाळू शकतं. असं का बरं? कारण स्पार्कमध्ये टेम्परेचर खूप जास्त आहे पण हीट एनर्जी खूप कमी आहे. बॉइलिंग वॉटरमध्ये टेम्परेचर कमी आहे पण हीट एनर्जी खूप जास्त आहे. पुन्हा तीच गोष्ट, स्पार्कमध्ये हाय टेम्परेचर आणि लो हीट असतं. बॉइलिंग वॉटरमध्ये लो टेम्परेचर आणि हाय हीट असतं. आता पाहूया हीट ट्रान्सफर कसं होतं. हीट 3 प्रकारे ट्रान्सफर होते: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन म्हणजे हीट सॉलिड्समधून जाते. उदाहरणार्थ, जर मेटल स्पूनचा एक टोक गरम केलं तर दुसरं टोकही गरम होतं. कन्व्हेक्शन म्हणजे हीट ट्रान्सफर इन लिक्विड्स आणि गॅसेस. गरम हवा वर जाते, थंड हवा खाली येते. कन्व्हेक्शन करंट्स तयार होतात. रेडिएशन म्हणजे हीट ट्रान्सफर विदाउट एनी मीडियम. उदाहरणार्थ, सूर्याचं हीट आपल्याला स्पेसच्या व्हॅक्यूममधूनही मिळतं. या तिन्ही मोड्सवर आपण एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवू. पण आता लक्षात ठेवा की हीट वेगवेगळ्या प्रकारे मूव्ह होत असते. चला तर मग आता पटकन रिवाइज करूया. टेम्परेचर सांगतं की वस्तू हॉट आहे की कोल्ड. हे पार्टिकल्सच्या ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीवर अवलंबून असतं.
हीट म्हणजे एनर्जी जी नेहमी हाय टेम्परेचरपासून लो टेम्परेचरकडे फ्लो होते. दोन्ही ऑब्जेक्ट्सचं टेम्परेचर सेम असू शकतं, पण हीट मात्र वेगळी असू शकते. काही गोष्टींचं टेम्परेचर खूप हाय असतं, पण हीट खूप कमी असते, जसं की वेल्डिंग स्पार्क्स. आणि काही गोष्टींचं टेम्परेचर कमी असतं, पण हीट खूप जास्त असते, जसं की मोठ्या बकेटमधलं गरम पाणी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायचा आहे, जसं की लॅटंट हीट, थर्मल एक्सपान्शन किंवा हीट ट्रान्सफर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.